हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. मराठी मूडने आज एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता, मराठी बोला, आणि त्याच निमित्ताने संजय जाधव सर माझ्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात? मी मस्त राजा, तू कशी आहेस? मी खूप मजेत. मराठी मूडने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे बोला मराठी, आणि आज तुम्ही परीक्षक म्हणून इथे आहात, मला या कार्यक्रमाबद्दल पहिलं ऐकायचं. मला ॲक्च्युली खूप छान वाटलं. हा मराठी बोला मराठी नावाचा जो कार्यक्रम स्पर्धा मी म्हणणार नाही याला, मी असं म्हणेन की हा एक वेगळा उपक्रम आहे, त्याचं आयोजन केलं आहे. तर हे खूप छान आहे, कारण ना त्या निमित्ताने मी जे स्पर्धक बघतो आहे ते सगळे अगदी म्हणजे 5 वर्षापासून ते आत्तापर्यंत मी जे बघितले ते महाविद्यालयामधले काही स्टुडंट्स आहेत. तर हे सगळे जे आहेत ना, हे मराठी भाषेसाठी मराठी भाषेचा अभ्यास करून ते त्यांची स्क्रिप्ट लिहित आहेत, आणि ती स्क्रिप्ट लिहिण्यासाठी त्यांना मराठी भाषेबद्दल त्यांना रिसर्च करावा लागतो आहे, त्यांना अभ्यास करावा लागतो, आणि त्याच्यानंतर ते त्यांची स्क्रिप्ट लिहित आहेत, आणि त्यानिमित्ताने त्यांचा मराठी भाषेचा अभ्यास खूप चांगला होतो आहे. मराठी भाषेचा इतिहास त्यांच्या मनावर बिंबवला जातो आहे. सो मला असं वाटतं की हा मराठी मूडने खूप अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवलेला आहे. आणि आम्हाला असंही बघायला मिळालं की वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा मराठी भाषा प्रयत्न करून त्यांनी स्क्रिप्ट लिहिली, आणि ती मुलंसुद्धा सादरीकरण करताना दिसलेत. तर यावर काय सांगाल की प्रत्येक राज्यातसुद्धा मराठी कुठे ना कुठे त्यांच्या मनात विचारात सुरू आहे? नाही, प्रत्येक राज्यात नाही, अनेक देशांमधून पण एंट्री झाल्यात. आणि मला हीच खूप चांगली गोष्ट वाटते की परदेशात कुठेतरी एक मराठी कुटुंब आहे, आणि ते आपल्या मुलांना सांगते की आता मराठीवर तुम्ही काहीतरी अभ्यास करा आणि लिहा. तर हा किती चांगला संस्कार आहे, आणि ते करतायत, ती मुलं करतायत, आणि त्या एंट्रीज पाठवत आहेत. इतर राज्यांमधनं तर आलेल्याच आहेत, पण इतर देशांमधनं पण आलेल्या आहेत, आणि ही खूप छान गोष्ट आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते खूप छान स्क्रिप्ट लिहित आहेत, खूप छान अभ्यास करत आहेत. म्हणजे त्यांना कानेटकरांपासून पु ल देशपांडेंपासून ते शिवाजी महाराजांचा इतिहास सगळं माहिती आहे त्यांना, आणि ही अगदी लहान लहान मुलं बोलत आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की हा त्यांनी अभ्यास केलेला आहे. भले त्यांच्या पालकांनी अभ्यास केला असेल, पण त्यांच्या कानावरनं ते शब्द जात आहेत, त्यांच्या मनातनं ते शब्द जात आहेत, आणि ते पाठांतर करत आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आहे सर, की तुम्ही एक मराठी दिग्दर्शक म्हणून तुम्ही महाराष्ट्राला खूप छान छान मराठी मूव्हीज दिलेल्या आहेत, आणि आता मराठी म्हणजे नेमकं तुमच्यासाठी? मराठी माझ्यासाठी सगळं काही आहे ना. मराठी आपल्या सगळ्यांसाठी सगळं काही असलं पाहिजे, आणि ते माझ्यासाठीही आहे. मी जेवढे माझे आत्तापर्यंत सिनेमे बनवलेत दिग्दर्शक म्हणून ते मराठीमध्ये केलेत, आणि मला याचा खूप अभिमान आहे. म्हणजे लोकांची इच्छा असते की हिंदीमध्ये सिनेमा करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की माझी इच्छा नाही आहे हिंदीमध्ये सिनेमा करायची, पण मी मराठीमध्ये सिनेमा करतो ना, मला याचा खूप अभिमान आहे, आणि मला खूप छान वाटतं, आणि मला ही मराठी इंडस्ट्री ना आपली वाटते. त्यामुळे मला मजा येते, आणि मला ह्याचा अभिमान आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल.